शिक्षण विभागातील बोगस भरती तसेच बोगस तुकड्यांना मंजुरी केल्याप्रकरणी मालेगाव शहरातील एका शिक्षण मंडळाच्या मालेगाव महापालिकेच्या शिक्षण मंडळाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची तयारी या ठिकाणी सुरू केलेली आहे। मालेगाव शहराचा शिक्षण विभागाचा प्रश्न विधिमंडळात एक लक्षवेधी ठरला होता। त्या पार्श्वभूमीवरती मालेगाव तालुक्यातील ज्या शिक्षण मंडळाच्या कार्यालयात या शिक्षण मंडळाच्या माध्यमातून शिक्षण घेत असलेल्या त्या शिक्षण देत असलेल्या त्या शिक्षकाला एजंटगिरी करत कोट्यवधी रुपयाची मायाजाळ त्यांनी जमवल्याचा आरोप विधिमंडळात करण्यात आला आणि त्या पार्श्वभूमीवरती त्याच्यावरती गुन्हा देखील या ठिकाणी दाखल करण्यात आला। जे तक्रारदार आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूयात। जावीर भाई, आपण या ठिकाणी शिक्षण मंडळाचा या माणसावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याचा अटक करण्यात येणार आहे, नेमकी काय प्रकार आहे थोडक्यात थोडं समजावा। नाही, प्रकार असा आहे की मालेगाव महापालिकेचा हा शिक्षक आहे नवीद अख्तर सगीर अहमद। हा शिक्षक म्हणून काम करायला पाहिजे होतं, यांनी शिक्षण म्हणून काम केलं नाही आणि एजंट म्हणून यांनी बोकस तुकडे मान्यता कागदामध्ये हेरफेर आणि बोकस GR हा स्वतः तयार करून मालेगाव महापालिकाची शाळा नाही प्रायव्हेट संस्थांमध्ये भरपूर गोंधळ कारभार यांनी केलेला आहे। याची तक्रार मी मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचवलेली होती आणि याचा इफेक्ट असा झाला की अहमदनगरचे जे आमदार आहे संग्राम जगताप यांनी याच्या नावावर लक्षवेधी विधानसभामध्ये लावली आणि इफेक्ट असा झाला की याचे महापालिकाने यांना निलंबित केलेले आहे। आपल्याला कसं लक्षात आलं की जेणेकरून हा शिक्षक महापालिकेचा आहे परंतु एजंटगिरी करतात, साधारण काय त्याची मायाजाळ असेल, काय त्याची जमापुंजी केलेली असेल? मनोहर, मी स्वतः एक पत्रकार आहे। माझ्या स्टुडिओमध्ये मी एक क्लर्क सिपाई म्हणून एक व्यक्ती होता सरदार शाळामध्ये, त्यांची मुलाखत घेतली होती। त्यांनी मला सर्व हा गोंधळ कारभारची आठवण करून दिली की असं कारभार चालू आहे। मी त्यांची मुलाखत केली आणि मुलाखत प्रसिद्ध केली। त्यानंतर त्या एजंट नवीद अख्तर यांनी मला एक नोटीस पाठवली मानहानीची। तरी मी त्याच्या मागे लागले आणि सर्व जे कागदपत्र आहे यांची काढण्यासाठी मी प्रयत्न केला सुरू केला। तर काही लोकांनी मला खूप फार मदत केली आणि मला भरपूर डॉक्युमेंट यांच्या संदर्भात आणि ज्या ज्या शाळांमध्ये गोंधळ कारभार झालेला आहे त्या शाळाचे डॉक्युमेंट मला हात लागले। आपले शिक्षण मंत्री मालेगाव तालुक्याचे आहेत, तर देखील विधानमंडळात आपल्याला दुसऱ्या आमदारामार्फत हा प्रश्न मांडावा लागला, लक्षवेधी ठरली। यासाठी देखील गटत करण्याचं शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं। मग यापुढे काय कारवाई होईल अशा अपेक्षा आहे? नाही, अपेक्षा मी स्वतः ऑन द रेकॉर्ड पण बोलतो आणि लिखित स्वरूपात मी पण शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांना पण दिलेली आहे की हा सर्व प्रकारच्या जे गोंधळ कारभार लूटमार जी झालेली आहे, शासनची लूट झालेली आहे, याची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी केलेली आहे। धन्यवाद। नक्कीच एक सर्वसाधारण शिक्षक ते एजंटगिरी करत अनेक संस्थांच्या बोगस तुकडे आणि बोगस शिक्षक भरती प्रकरणामध्ये विधिमंडळात आवाज उठवला गेला आणि त्या पार्श्वभूमीवरती शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी देखील SIT गठीत करण्याची तयारी या ठिकाणी दर्शवली आहे। मनोहर शेवाळे, TV9 मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।